हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 5. ओवी क्रमांक 4. मी संसारी हून सुटलो, पैल पार पावलो, मीच सकळ विस्तारलो सर्वांभूती. आता हे नीट समजून घेऊया. मी संसारी हून सुटलो. आपण संसाराच्या मायावी मिथ्या बेगडी पाशामधून दूर झालो, सुटलो, मोकळे झालो. स्वामींच्या कृपेने संसाराचा सत्य अर्थ उमजला. या योगे संसाराच्या पलीकडे निघून गेलो आणि संसार ताप नष्ट झाला. कारण येथे ताप नव्हताच. संसार मनाने मानलेला होता. जी सांसारिक बंधने होती ती मानसिक होती. तेथे सत्यार्थ बिलकुल नव्हता. स्वामीच्या कृपेने ही जाण आली, मनाशी संगती जमली आणि जीवनाचा नेमका अर्थ उमजला. येथे आपण बंधनात कधीही नसतो. बंधनात असूही शकत नाही. ही जाणीव आल्यावर आता त्याप्रमाणे जीवन जगू लागल्यावर या सर्वांमधून पार झालो. आता सत्य जाण आली की सर्वत्र जे आहे ते आपलाच विस्तार आहे. यामुळे जेव्हा दुःखाची जाणीव होते तेव्हा एकच सत्य असते की दुःख मानसिक आहे. अशा वेळी जर मनाची संगती झाली तर त्या दुःखाचे मूळ सापडते आणि सत्यज्ञानाने आपण पैल पार होतो. याचा अर्थ असा आहे की जे दुःख होते त्याचे कारण आपणच असतो. खड्डा खणणारे आपणच असतो आणि त्यात पाय मुरगळून घेणारेही आपणच असतो. आपल्याच एका हाताने आपण आपल्याच दुसऱ्या हातावर वार केलेला असतो. अशा वेळी मन विव्हळू लागते आणि आपल्याला वाटते की आपल्याला दुःख होत आहे. कारण आपली मनाशी विसंगती असते. मनाला आपले जितके जन्म होतील तितके हवे असतात. यामधून मनाला अमरत्व हवे असते. ते आपल्याला येथे कायम करता गुरफटून ठेवू पाहते. या मनाच्या आहारी गेल्यामुळे दुःख झाले की ते उपभोगून संपविण्याऐवजी आपण त्याच्या निवारणासाठी वेगळ्या प्रकारे प्रयत्नशील होतो. सुखाचा शोध सुरू होतो. अशा प्रकारे येथे संसार सुरू राहतो हे अज्ञानामुळे आपल्या लक्षात येत नाही. आपण दुःखाच्या विरुद्ध असलेले सुख मिळवतो. ते सुख पुन्हा दुःखी करते. परंतु फरक इतकाच असतो की येथे दुःख निराळ्या प्रकारचे असते. त्या नव्या दुःखाच्या निवारणासाठी नवीन सुख मिळवले जाते. यामुळे आयुष्य जगल्यासारखे वाटते. संसार सुरू राहतो. मन खुश होते. या अशा भौतिक संसारामुळे दुःखाचे निवारण करण्यात, सुख मिळवण्यात आपल्याकडून काहीतरी चुरगाळले जाते. एरवी अशा प्रकारचा संचितात नसलेला भौतिक वापर करणे शक्य नसते. यामुळे आपल्याकडून अयोगिक आचरण होते. त्याचा परिणाम म्हणून संचित वाढत जाते. जन्ममरण असे फेरे सुरू राहतात. मन खुश होते. परंतु आता श्री स्वामीजींच्या कृपेने संसार, सुख, दुःख, उपभोग इत्यादी मनाच्या अवस्था आहेत हे लक्षात आले आणि आपल्या आयुष्याला जीवनाची कलाटणी मिळाली. ते मनाच्या आहारी गेलेले आयुष्य संपुष्टात येऊन येथे जीवात्म्याच्या प्रेरणेने जीवन जगणे सुरू झाले. पैल पार पावलो. याचा एक निराळाच विलक्षण अद्भुत परिणाम झाला आणि तो म्हणजे पैल पार पावलो. हा परिणाम मोठा समजून जाणून घेण्यासारखा आहे. किनाऱ्याच्या अलीकडे अगदी पहिल्या जाण आली तेव्हाचे आठवते की आपण खेळत होतो. माता पिता खाऊ पिऊ घालत होते, लाड करत होते. आपण पूर्णानंदी आहोत हेही समजत नव्हते.
काहीही कसलीही जराही काळजी नव्हती. इतकी काळजी नव्हती की काळजी म्हणून काही असते हेच माहीत नव्हते. काहीही कळत नव्हते. जरा वय वाढल्यावर काही लागले मागितले तर मातापिता देत होते. पुढे हळूहळू काही गोष्टींना मातापित्यांकडून नकार मिळू लागला. शाळेत अभ्यास सुरू झाला, हिरमुसलेपणा येत होता, वय वाढले आणि याला दुःख असे म्हणतात हे समजले. तारुण्य. तरुण झाल्यावर आपल्या पायावर उभे राहून स्वकमाई करून जगणे सुरू झाले. यथाकाळी संसार सुरू झाला. आपण या भवसागरात उडी घेऊन जगत आहोत आणि थकल्यावर किनारी येऊन विश्रांती घेत आहोत. भवसागर वाहत आहे, पुढे पुढे निघून जात आहे. आपण किनाऱ्यावर पथारी टाकलेली आहे. बालपणी मातापिता आपल्याला खांद्यावर घेऊन भवसागरात उडी घेऊन सांभाळत होते. यामुळे आपल्याला जराही काहीही तोशीष झाली नाही. परंतु आता आपले आपण उडी घेतो, भवसागरात पोहतो, तेथे सुखदुःख सोसतो आणि थकवा आल्यावर किनारी येऊन विश्रांती घेतो. भवसागर वाहत आहे, प्रवाहित होत आहे. यामुळे त्यात नवनवीन वस्तू जगत उपलब्ध होत आहे. आपण धडपड करून त्यातील जितके जास्तीत जास्त जमेल तितके मिळवून त्याचा उपभोग घेत आहोत. सुखदुःख असे रहाटगाडगे फिरत आहे. प्रौढत्व. हळूहळू तारुण्य ओसरू लागले. आयुष्याचे सिंहावलोकन करताना लक्षात आले, आपण सुखदुःख असे करत जगत आहोत. आनंद मिळाला असे वाटते आणि पुढे जेव्हा त्यामधून दुःख निर्माण होते तेव्हा आश्चर्य वाटते. परंतु यथाकाळी स्वामीजींचा सहवास घडला आणि त्यांच्या उपदेशामुळे समजले की आपण ज्याला आनंद असे म्हणत होतो ते सुख असते आणि म्हणून त्यामधून पुढे दुःख निर्माण होते. सुख आणि आनंद या पलीकडे सुख आणि दुःख या पलीकडे आनंद आहे. स्वामीजींच्या उपदेशाने उमजले की आपण भवसागरात पोहतो, तेथे नवनवीन निर्माण होत असलेले उपभोग घेतो आणि किनाऱ्यावर मुक्काम करतो. भवसागर गती घेत पुढे पुढे जात आहे आणि आपण जन्मोजन्मी किनाऱ्यावर पथारी टाकली आहे. अशा अगतीने आपली प्रगती होणार कशी? ज्या अर्थी भवसागर आहे त्या अर्थी त्याला अन्य किनारा असलाच पाहिजे. इतक्या जन्मात त्याचा कधीही शोध आणि बोध करून घेतला नाही. याचा परिणाम म्हणून पथारी आवरली आणि प्रवाहाबरोबर थोडा वाहत जाऊन पैलतीरी दाखल झालो. येथे स्वामीजींचा परिसस्पर्श झाला. या किनाऱ्याला आध्यात्मिक किनारा म्हणतात हे समजले. भौतिकाची ओढ कमी झाली. वृद्धत्व. आता आयुष्य बदलले आणि जीवन सुरू झाले. भवसागरात देहधर्मापुरते उतरावे, त्यात वाहत वाहत जावे आणि देहधर्म करावा. अध्यात्माच्या नव्या किनारी यावे, स्वस्थानी बसावे. पुन्हा भवसागरात देहधर्मापुरते उतरावे, त्यात वाहत जावे आणि देहधर्म करावा. अध्यात्माच्या नव्या किनारी यावे, स्वस्थानी बसावे. पुन्हा भवसागरात देहधर्मापुरते उतरावे, त्यात वाहत जावे आणि देहधर्म करावा. अध्यात्माच्या नव्या किनारी यावे, स्वस्थानी बसावे. पुन्हा असे जीवन सुरू झाले. जीवनाला गती मिळाली. भवसागरामधून योगेश्वराकडे यात्रा सुरू झाली. सुखदुःखाचा खेळ बंद झाला आणि आनंदमय जीवन प्रवास सुरू झाला. झपाट्याने भवसागर पार करत आध्यात्मिक किनाऱ्यावर मुक्काम करत असताना एक प्रकारचे समाधान मिळत होते. हलके हलके वाटत होते. स्वामीजींच्या कृपेने याचा उलगडा झाला की याचा अर्थ आपले संचित संपत आहे. असाच नित्यक्रमाने स्वस्थानी बसलो असताना त्या दिव्य प्रकाशाची झलक प्राप्त झाली. योगेश्वराचे दर्शन झाले.
भवसागराची यात्रा संपन्न झाली. पैल पार पावन झालो. त्याच्याद्वारी त्याची सेवा करत महा आनंदमय अनुभूती मिळत आहेत. आत्मानंदात डुबकी घेत आहे. मीच सकळ विस्तारलो सर्वानुभूती. आता एक महाविलक्षण अनुभूती प्राप्त झाली की सर्वत्र आत्मतत्व म्हणजे आपण आणि आपणच आहोत. येथे दुजे असे अन्य काहीही नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र चराचरात सर्व काही एकाच आत्मतत्वाचा विस्तार आहे. एकेकाळी आपणच इवलेसे कृमी कीटक असलेले उत्क्रांत होत होत यथाकाळी मानव झालो. आज सायुज्यमुक्त म्हणून विश्वव्यापी अनुभूती घेत आहोत. प्रभूसाठी विश्वात संचार करत सृष्टीची अनुभूती घेत आहोत. सृष्टी लीला अनुभवित आहोत. हरिओम.